कोल्हापुरातील हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड संस्थेच्या अध्यक्षपदाचा आणि स्वप्ननगरी प्रकल्पाच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याची माहिती डॉक्टर नसीमा हुरजूक यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली। अपंगांचं पुनर्वसन हे एकमेव ध्येय मानून गेली 40 वर्ष आपण कार्यरत आहोत। हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप या संस्थेच्या विस्तारासाठी आपण रात्रंदिवस कष्ट केले। हेल्परच्या स्वप्ननगरी प्रकल्पासह अनेक प्रकल्पांना गती मिळवून देण्याचं काम प्रामाणिकपणे केलं। मात्र सध्या संस्थेचे विश्वस्त मंडळ आणि संचालक यांच्या विचारसरणीत बदल झालाय। केवळ आर्थिक नफा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला वारंवार डावललं जातंय, अपमानित केलं जातंय। या कार्यपद्धतीला कंटाळून आपण राजीनामा दिल्याचं डॉक्टर हुरजूक यांनी स्पष्ट केलं। कोल्हापुरातील हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड ही संस्था अपंगांची उन्नती आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहे। डॉक्टर नसीमा हुरजूक आणि दिवंगत रजनी करकरे देशपांडे यांनी या संस्थेचा पाया रचला। त्यानंतर अपंग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उचगाव इथलं घरोंदा वसतिगृह, समर्थ विद्या मंदिर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वप्ननगरी असे अनेक प्रकल्प उभे राहिले। गेली 35 वर्ष डॉक्टर हुरजूक या संस्थेच्या विस्तारासाठी कार्यरत आहेत। मात्र गेल्या 2 वर्षापासून संस्थेचं विश्वस्त मंडळ आणि संचालक हे आपल्याला प्रत्येक निर्णय प्रक्रियेत डावलत असल्याचं आणि अपंगांच्या पुनर्वसनाऐवजी केवळ आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून संस्था चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर डॉक्टर हुरजूक यांनी अध्यक्षपदासह इतर प्रकल्पांच्या पदांचा राजीनामा दिलाय। आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संचालक मंडळाची विचारसरणी बदलल्यामुळे आपल्याला काम करणं कठीण झाल्याचं सांगितलं। अध्यक्ष असताना आणि डायरेक्टर असताना निर्णय प्रक्रियेत मला न घेता माझ्या गैरहजेरीत सभा घेऊन ठराव पास करून मला अंमलबजावणीचे आदेश देण्यात येऊ लागले। दुसरे कुठलेही रिपोर्ट्स माझ्यापर्यंत डायरेक्ट यायचे नाहीत तर हे गोष्टीमुळं म्हणजे विचारसरणीच बदलली आहे त्यांची। त्याच्यामुळे आणि कार्यपद्धतीत भयंकर तफावत, याच्यामुळं राजीनामा दिलेला आहे मी। स्वप्ननगरी प्रकल्पासह अनेक प्रकल्प फायद्यात चालत होते। मात्र या प्रकल्पांवर संचालक मंडळानं इतर खर्चाचा बोजा टाकल्यामुळे या प्रकल्पाद्वारे नुकसान होऊ लागले। संस्थेचे सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालावेत अशी इच्छा असेल तर अपंग पुनर्वसन हाच केंद्रबिंदू मानून काम करावं लागेल। हेल्पर्समध्ये पुन्हा आपण काम करावं अशी इच्छा असेल तर संचालक मंडळामध्ये बदल केला पाहिजे आणि संस्था वाढवण्यासाठी रात्रंदिवस राबलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतलं पाहिजे अशा आपल्या अटी असल्याचं डॉक्टर हुरजूक म्हणाल्या। आणि अपंगत्वाचा त्यांच्या कार्यक्षमता कमी आहे हे जगजाहीरच आहे ना। शारीरिक अवयवात कमतरता असल्यामुळेच तर आम्ही असे आहोत ना। तरीही ते जीवाचं रान करतायत आणि त्यांना तुम्ही कंडिशन्स घातल्या की इतकं केलं तर इतकं देऊ तुम्हाला, हे अतिशय गैर। हे सगळं त्यांनी विचारसरणीच बदलायला पाहिजे। आणि ज्यांच्या आयुष्यात किंवा मला माहीत असलेले, मी बोलणार नाही कोणाची नावं घेऊन, पण संस्थेचं किंवा नुकसान झालेलं आहे अशांनी पण त्या कमिटीवर राहून उपयोगाचं नाही। त्यांच्यासोबत मला नाही काम करायचं आहे। तरी विचारसरणी त्यांनी बदलली पाहिजे आणि कार्यपद्धती बदलली पाहिजे इन शॉर्ट तर। आणि माझ्याबरोबर माझ्या पाठोपाठ जे मला खांद्याला खांदा लावून हे करणारे किंवा आधारस्तंभ माझ्या कार्याचा असणारे त्यांनाही परत घ्यायला पाहिजे त्यांनी। हेल्पर्स संस्थेमधील संचालकांनी अटी मानल्या नाहीत तर आपण स्वतंत्रपणे अपंग पुनर्वसनाच्या क्षेत्रात शेवटच्या क्षणापर्यंत काम करू। सार्वजनिक ठिकाणी अपंगांना मिळणाऱ्या अपुऱ्या आणि निकृष्ट सेवेबाबत यापुढे पाठपुरावा करू। स्वखर्चाने अपंगांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवू। संस्थेच्या अनुभवावर आधारित पुस्तकही लिहिण्याचा मानस असल्याचं त्या म्हणाल्या। हेल्पर्स संस्थेचे संचालक पी.डी. देशपांडे, मनोहर देशभ्रतार, श्रीकांत केकरे आणि सुनील नाशिककर यांच्याकडून आपल्या कार्यात वारंवार अडथळा आणून मानसिक त्रास दिल्याचंही डॉक्टर हुरजूक यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला अजित हुरजूक, वसीम हुरजूक, तेज घाटगे उपस्थित होते।